पालघरच्या सुरक्षेसाठी लोकसभेत आवाज. 200 खाटांच्या रेडिएशन रुग्णालयाची तातडीने मागणी. पालघर जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा लोकसभेत घुमला. खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी पालघरमध्ये 200 खाटांचे अत्याधुनिक रेडिएशन आपत्कालीन रुग्णालय उभारण्याची जोरदार मागणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेले तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघरमध्ये असल्यामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी कोणतीही अणु आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या जीवावर बेतू शकते आणि याच गंभीर पार्श्वभूमीवर सावरा यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत हा मुद्दा मांडला. मुंबई पर्यंतचा प्रवास म्हणजे जीवाशी खेळ. सध्या रेडिएशन संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना थेट मुंबईत हलवावे लागते. हा प्रवास म्हणजे केवळ अंतर नाही तर जीवन आणि मृत्यू यामधील धोकादायक अंतर आहे. वेळेचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असताना उपचार मिळण्यात होणारा विलंब अनेक जीवांसाठी घातक ठरू शकतो. स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक सुविधा हवी. खासदार सावरा यांनी स्पष्टपणे सांगितले की पालघरमध्येच 200 खाटांचे समर्पित रेडिएशन रुग्णालय उभारणे अत्यावश्यक. आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा असावी. कोणत्याही अणु अपघाताला तात्काळ प्रतिसाद देणारी व्यवस्था निर्माण करावी. NDMA यांचा इशारा, तयारीत कसूर नको. फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीतही अणुऊर्जा प्रकल्पांजवळील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला होता. याचाच दाखला देत सावरा यांनी केंद्र सरकारला आता तरी जागे व्हा असा अप्रत्यक्ष इशारा दिला. ही मागणी केवळ प्रकल्पासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या जीवासाठी आहे. ही मागणी केवळ एक सुविधा उभारण्यापुरती मर्यादित नाही तर ती पालघरमधील लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी आहे. खासदार सावरा यांनी केंद्र सरकारकडे तातडीने प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असून आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.